रंकाळ्यावर विनर कोण ठरणार आहे त्याला 500 रुपये मिळणार आहेत। रंकाळ्यावर 20 ते 25 गाड्या आहेत। या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे। जास्तीत जास्त गाड्यावर जास्तीत जास्त पदार्थ खायचे आहेत। पहिल्यांदा संचितानं सुरुवात केली पाणीपुरीपासून। पाणीपुरी तिनं बघता बघता संपवली। पदार्थ खाणारे अप्पे। लगेच हिनं अप्प्यांवर ताव मारायला सुरुवात केली। 6 अप्पे होते। एकदम फास्ट मध्ये तिनं संपवले। अप्पे हा संपलेला आहे। दोघी पण पुढचा कोणता पदार्थ खाता येईल याचा विचार करत निघाल्या आणि संचिता पोचली दाबेलीच्या गाड्यावर। 15 रुपयाला या ठिकाणी दाबेली होती। आवडली काय? मस्त। दाबेली संपत आली। छोटू बघत होता किती खात्या त्या पोरी। आणि इकडे तेजस्विनी पाणीपुरीच्या गाड्यावर जाऊन पोचली। संचितानं मसाला पुरी घेतली होती। हिनं घेतली पाणीपुरी। पाणी बाजूला काढून ती मोकळ्या पुऱ्या खाऊ लागली आणि नंतर तिनं फास्ट मध्ये पाणी पिलं। ही टेक्निक तिची काम करून गेली। संचिता त्यावर पोचली स्प्रिंग पोटॅटोच्या गाड्यावर। तिखट एखादा फ्लेवर घेतला असता तर तिला जास्त पाणी प्यायला लागलं असतं, म्हणूनच तिनं साधा सिंपल सॉल्टेड फ्लेवर घेतला आणि ती स्प्रिंग पोटॅटो खायला सुरुवात केली। जास्त पदार्थ खाणाऱ्याला 500 रुपये बक्षीस तर मिळणारच होतं, पण हे जे पदार्थ खातात याचं सुद्धा मी स्वतः बिल भागवलं आहे। संचिताचा हा तिसरा पदार्थ चालू होता। असंच फिरत चहा देतात सगळीकडे आणि यांचा तिनं चौथा पदार्थ म्हणून चहाची निवड केली आणि तिचा हा निर्णय खूपच चांगला होता। तिनं फास्ट मध्ये चहा संपवला तर तेजस्विनी इथं सँडविचच्या गाड्यावर येऊन तिनं एक बटर स्लाइस घेतला, म्हणजे ती फास्ट मध्ये खाऊ शकेल। हा तिचा तिसरा पदार्थ चालू होता आणि एकदम फास्ट मध्ये गपागप तिनं सँडविच सुद्धा संपून टाकलं। आतापर्यंत 3-3 अशा पद्धतीनं पदार्थ चालू होते। तिसरा पदार्थ संपलेला आहे आणि संचिता 5व्या पदार्थाकडे वळली होती। तिनं डोसा सांगितला होता, नॉर्मल डोसा, एकदम पातळ आणि टेस्टी। या दोघींमध्ये चॅलेंज अगदी चुरशीनं चालू होतं। 500 रुपये घेऊन घरी कोण जाणार अशी उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि तेवढ्यात संचिता बोलली, आणि खाणार आहेस काय? नाही आता बस। संचितानं 5 पदार्थ खाऊन हा गेम स्टॉप केला होता, पण तेजस्विनीला जिंकण्यासाठी अजून 3 पदार्थ खायचे होते। चौथा पदार्थ तिनं स्प्रिंग पोटॅटो घेतला होता आणि तो सुद्धा एकदम फास्ट संपला। आणि 5व्या पदार्थाकडे ती वळली। तिनं रबडी निवडली होती। रबडीचा ग्लास एकदम हाफ होता, तिनं फास्ट संपवला आणि आता टाय झाला होता। आता काय होणार एवढ्यातच तिनं रोलच्या गाड्याकडे कूच केली। हा मोठा रोल ती संपवेल असं वाटत नव्हतं। तिला भीती वाटत होती आणि सगळ्यांनाच उत्सुकता होती, पण झटक्यात तिनं हा रोल संपवला आणि 500 रुपये मिळवले आणि ती विनर ठरली। बघा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद। कॉंग्रॅच्युलेशन। तर अशा प्रकारचे चॅलेंज बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या चॅलेंज मध्ये तुम्ही येऊ शकता। नक्की फॉलो करा आणि कमेंट करा।